मुलांनो, तुमच्या समोर या दोन भिंती आहेत. अगदी नीट शांतपणे यांचं निरीक्षण करा आणि सांगा की यातली कुठली भिंत तुम्हाला तकलादू वाटते आणि कुठली भिंत मजबूत वाटते. पहिली भिंत बांधताना विटा नुसत्या ठेवल्यात आणि दुसरी भिंत बांधताना मात्र त्या विटांमध्ये सिमेंट भरलेलं दिसतंय. यामुळे दुसरी भिंत पहिल्या भिंतीपेक्षा जास्त मजबूत आहे, हो ना? मुलांनो, जरा विचार करा. आपल्याला घर बांधायचं आहे आणि आपण फक्त विटाच आणल्या तर घर बांधता येईल का? नाही. आपल्याला या व्यतिरिक्त माती, दगड, खडी, चुना, वाळू, फरशी, लाकूड, पत्रे, लोखंड अशा अनेक वस्तू लागतील, हो की नाही? मुलांनो, आता विचार करा की भिंत म्हणजे आपलं शरीर आहे. त्याला मजबूत करायचं आहे का तकलादू? हे आपण काय खातो त्यावर अवलंबून असतं. तुम्ही आता विचार करत असाल, हे कसं शक्य आहे बुवा? चला तर बघूया. आपल्या शरीराच्या वाढीसाठी अन्न किती महत्वाचं आहे हे आपण मागच्या वर्षी शिकलो. आठवतंय ना? अन्न पदार्थांमध्ये शरीराला उपयोगी पडणारे अन्न घटक असतात हे आपल्याला माहिती आहे. आज आपण याच अन्न घटकांबद्दल जास्त माहिती घेणार आहोत. हे अन्न घटक आहेत कर्बोदके. यांचं मुख्य काम शरीराला ऊर्जा देणे. चला याविषयी आणखीन जाणून घेऊया. एका ताटलीत दाण्याचं कूट, बटाटे आणि गाजराचे तुकडे घ्या. हे टिंक्चर आयोडीन दिसायला पिवळसर असतं. आता ड्रॉपरच्या मदतीने प्रत्येक ताटलीत ठेवलेल्या पदार्थांवर टिंक्चर आयोडीनचे 2 ते 4 थेंब टाका आणि काय होतं याचं निरीक्षण करा. आपलं निरीक्षण या पद्धतीने नोंदवून ठेवा. पदार्थाचं नाव आणि टिंक्चर आयोडीन टाकल्यावर रंग बदलला किंवा नाही बदलला. दाणे, रंग नाही बदलला. भात, रंग बदलला. गाजर, रंग नाही बदलला. बटाटा, रंग बदलला. विचार करा बरं, काही पदार्थांचा म्हणजे बटाटा आणि भाताचा रंग बदलून अशा प्रकारे काळसर निळा का झाला असेल? जेव्हा पिष्ट आयोडीनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याचा रंग बदलतो. आपण सगळ्या पदार्थांवर टिंक्चर आयोडीन टाकलं. ज्या पदार्थांमध्ये पिष्ट होतं त्यांचा रंग बदलला. म्हणूनच भात आणि बटाटा यांचा रंग बदलला, तर दाण्याचं कूट आणि गाजर यांच्यावर आयोडीन टाकल्यावर रंग नाही बदलला. पिष्ट. तुम्हाला प्रश्न पडला असेल, पिष्ट म्हणजे काय? पिष्ट याचा शब्दशः अर्थ पीठ. पिष्ट कर्बोदकाचा एक प्रकार आहे. या ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे साबुदाणा, बटाटा यात पुष्कळ प्रमाणात पिष्ट असतं. मग सांगा बरं, आपण गहू कसा खातो? अगदी बरोबर, आपण त्याचं पीठ करतो आणि मग त्याची पोळी किंवा पराठा करतो. त्याचप्रमाणे ज्वारीचं पीठ करून त्याची भाकरी करतो. धान्यांचं पीठ होतं आणि ही धान्य आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असतात. ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असतं त्यांना पिष्टमय पदार्थ असं म्हणतात. या सर्व पदार्थांपासून शरीराला ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेचा वापर आपण शरीराच्या विविध कामांसाठी करतो. याशिवाय शरीर योग्य प्रमाणात गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. पोळी, भाकरी, भात, ब्रेड, इडली, साखर, बटाटा, सुरण, रताळे हे सर्व पिष्टमय पदार्थ आहेत. तुम्हाला प्रेमाने कोणी गुलाबजाम दिला पण तो गोड नसेल तर? आंबा खायला घेतला आणि त्याला काही चवच नसेल तर? तुम्ही कधी विचार केलाय का की गोड पदार्थाला गोडवा कोण देतं? अगदी बरोबर, साखर. पण साखरेला किंवा आंब्याला गोडवा कशामुळे मिळत असेल? जरा विचार करा. साखरेला किंवा आंबा, केळी अशा फळांना गोडवा त्यातील शर्करा नावाच्या कर्बोदकामुळे मिळतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया. शर्करा. चवीला गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ, ऊसापासून आपण साखर आणि गूळ तयार करू शकतो, कारण त्यात सुक्रोज नावाची शर्करा असते. त्याचप्रमाणे फळांमध्ये म्हणजे पिकलेल्या फळांमध्ये जसं की आंबा, केळी, चिक्कू किंवा
मध, दूध या सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. शर्करापासून सुद्धा आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. छान चावून चावून खाल्लेली पोळी किंवा भाकरी जरा वेळाने चवीला गोड लागते. तुम्हाला कधी याचा अनुभव आलाय का? मुलांनो, पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करांचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते. त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचं कार्य करते. मुलांनो, तुम्ही कधी पीठ चाळताना पाहिलंय का? तुम्ही बघू शकता, पीठ चाळताना खाली पीठ पडलंय, पण चाळणीत काय बरं? गहू, ज्वारी एकसारखे दळले जात नाहीत. जो भाग दळला गेला नाहीये तोच भाग आपल्याला या चाळणीवर दिसतोय. हा आहे धान्याचा कोंडा. कोंडा हाताला जरा रखरखीत लागतो आणि नीट बारीक होत नाही. कोंड्यासारखे पदार्थ कर्बोदकांच्या तिसऱ्या प्रकारात मोडतात, ज्याला तंतुमय पदार्थ असं म्हणतात. तंतू या शब्दाचा अर्थ आहे दोरा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपण दोरा खातो का? आंब्याची कोय चोखताना किती जणांनी तिला झिपरी केलंय बरं? म्हणजे असं दिसल्या का या रेषा? यांनाच आपण तंतू असं म्हणतो. कोंडा हा एक प्रकारचा तंतुमय पदार्थ आहे. जाणून घेऊया तंतुमय पदार्थ म्हणजे काय ते. तंतुमय पदार्थ, मुलांनो, हे तंतुमय पदार्थ आपल्याला फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा आणि साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्य या सगळ्या पदार्थातून मिळतात. तंतुमय पदार्थ आपल्या आहारात फारच महत्त्वाचे असतात. आपण जे खातो ते आपल्या अन्नमार्गातून पोटाकडे सरकत असतं. तंतुमय पदार्थांमुळे हे अन्न योग्य गतीने पुढे सरकत राहतं. तंतुमय पदार्थांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे न पचलेल्या अन्नाच्या भागाला शरीरातून बाहेर काढायला मदत करणे. न पचलेल्या अन्नाचा भाग शरीरासाठी काही कामाचा नसतो. याच निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी तंतुमय पदार्थांचा उपयोग होतो. तंतुमय पदार्थांना चोथा असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे अन्नात योग्य प्रमाणात तंतुमय पदार्थ नसतील तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो. म्हणून पालेभाज्या खाणं, जेवणात कोशिंबीर खाणं महत्त्वाचं असतं. आपण काय शिकलो? अन्न घटकांची नावं. कर्बोदकांचं काम शरीराला उष्णता देणं. कर्बोदकांचे 3 प्रकार: पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थ. पिष्टमय पदार्थ शरीराला ऊर्जा देतात. शर्करा शरीराला ऊर्जा देते आणि इंधनाचे काम करते. तंतुमय पदार्थांमुळे अन्न योग्य गतीने पुढे सरकतं आणि न पचलेलं अन्न शरीराबाहेर जाण्यास मदत मिळते. स्वाध्याय हे करून बघा. आज सकाळपासून राहुलनी काय काय खाल्लंय ते वाचा आणि त्यांचं वर्गीकरण कर्बोदकांच्या प्रकारात करा. नाश्त्याला राहुलने आज गव्हाची गरम पोळी खाल्ली. डब्यात राहुल मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि चिकू हे फळ घेऊन गेला होता. शाळेतून घरी आल्यावर आईनी त्याच्यासाठी साबुदाण्याची खिचडी केली होती. संध्याकाळी राहुल बाबांबरोबर फिरायला गेला होता आणि त्या दोघांनी मस्तपैकी उसाचा रस प्यायला. घरी आल्यावर त्यांनी गरमागरम वरण भात खाल्ला. पिष्टमय, शर्करा, तंतुमय. खाली दिलेली वाक्य नीट वाचा आणि चूक की बरोबर ते सांगा. कोंडा पिष्टमय पदार्थ आहे. पालेभाज्यांमधून तंतुमय पदार्थ मिळतात. कर्बोदके शरीराला ऊर्जा देतात. शर्करा पदार्थांना कडू करते. टिंचर आयोडीनमुळे पिष्टमय पदार्थांचा रंग लाल होतो. तृणधान्य पिष्टमय असतात.